नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणूया खरीप पीक विमा जो 2024चा जो आहे आणि त्याचा 25% अग्रिमचा कोणत्या जिल्ह्याला मंजूर झालेला आहे आणि कोणकोणते शेतकरी किती शेतकरी पात्र आहेत या आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया। जर चॅनलला तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला तर मग बघूया। जसं बघू शकता मित्रांनो, खरीप पीक विमा 2024चा जो 25% पीक विमा जो धाराशिव जो जिल्हा आहे तो त्या जिल्ह्यामध्ये 5,32,000 शेतकऱ्यांना 260 कोटी रुपयाचा पीक विम्याचा मंजूर करण्यात आला आहे। तो डाटा कृषी विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे। तर ते 5,32,000 तुम्हाला प्रश्न पडला असेल कोणते शेतकरी आहेत, सर्वचे सर्व म्हणजे त्याच्यामध्ये महसूल मंडळ पात्र आहेत का, त्याच्यामध्ये फक्त म्हणजे ज्यांनी 1 रुपयात पीक विमा भरला ते सर्वचे सर्व? तसं नाही मित्रांनो, ज्यांनी म्हणजे ऑनलाईन क्लेम केला होता तो ऑनलाईन क्लेम तर सर्वांनी केला। मग काही जणांनी काय केलं, थोडासा लेट केला। ज्यांच्या 72 तासाच्या अगोदर ज्यांनी क्लेम केलेला आहे त्याच शेतकऱ्यांना हा पीक विमा जो 5,32,000 जे आहे त्यांनाच भेटणार आहे। तर 5,32,000 कोणकोणते शेतकरी आणखीन पात्र असतील त्याच्या अटी काय, तर 72 तासाच्या अगोदर तुम्ही क्लेम केला पण तुमचा जर पंचनामा काही कारणास्तव झाला नसेल किंवा ते अधिकारी जर आले नसतील किंवा अधिकारी आले तुम्ही उपलब्ध नसेल आणि तुमचा जर पंचनामा झाला नसेल तरी पण तुम्हाला हा 5,32,000 जे शेतकरी त्यामध्ये तुम्ही पात्र नसणार। तुमचा जर पंचनामा यशस्वीरित्या पार झाले म्हणजे पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण झालेला असेल तर तुम्हाला 5,32,000 जे शेतकरी पात्र ठरलेले आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये देखील तुम्हाला पात्र करण्यात येईल। तर आता इथून पुढचं हे आहे की तुम्हाला प्रश्न पडला असेल किती हजार रुपये हेक्टर पीक विमा हा भेटणार, तर 5,32,000 शेतकरी आहेत आणि 260 कोटींचा पीक विमा आहे। तर त्याचं बघू शकता मित्रांनो, 5 ते 6,000 रुपये प्रति हेक्टर हा शेतकऱ्यांना पीक विमा धाराशिवच्या जे आहेत शेतकरी त्यांना भेटणार आहे। तर ते शेतकरी आता तो कधीपासून वाटपाला सुरुवात होणार हा पण सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल। तर त्याचा असा आहे की कृषी विभागाला आता तो डाटा पाठवण्यात आलेला आहे। तो कृषी विभाग आता व्हेरीफाय करणार आणि नंतर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या वाटपाला सुरुवात होणार किंवा जानेवारीच्या एंडला सुरुवात होणार। कारण जानेवारीचा पूर्ण कॅल्क्युलेटेड क्लेम जो आपण जे ऑनलाईन म्हणजे आपलं जे वेब पोर्टल आहे PMFAB जे पोर्टल आहे त्याच्यावरती जानेवारीच्या एंडपासून त्या PMFAB पोर्टलवर आपले लॉग इन ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर किंवा लॉग इन आपला मोबाईल नंबर आणि OTP घेऊन ते लॉग इन केल्यानंतर त्यावर डाटा क्लेम कॅल्क्युलेटेड म्हणून ऑप्शन दाखवणार आहे आणि ते दाखवल्यानंतर 8 ते 15 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला येईल। आता पण तुम्ही चेक करू शकता PMF वेबसाईटवर लॉग इन करून की तुमचा तिथे क्लेम कॅल्क्युलेटेड असा दाखवत आहे का। तर ते जर दाखवलं तर तुम्हाला 8 ते 15 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पडणार। आता प्रश्न पडला असेल की दुसऱ्या जिल्ह्यांचं काय, आता दुसऱ्या जिल्ह्यांचा देखील व्हेरीफाय डाटा करून कृषी विभागाकडे पाठवण्यात येईल म्हणजे विमा कंपनीकडून आणि ते पूर्णपणे त्यांच्याकडून यशस्वीरित्या जर ते सँक्शन झालं त्यांनी यशस्वीरित्या म्हणजे जे पास केलं तर तुम्हाला पीक विमा लगेच म्हणजे 8 ते 15 दिवसात भेटणार। आता दुसऱ्या जिल्ह्यांचं कसं आहे मित्रांनो, ज्यांनी त्यांचा पण असाच रोल आहे की त्यांनी जर ऑनलाईन क्लेम केला असेल तरच त्यांना पीक विमा भेटणार आहे। कारण सरसकट मंजुरीमध्ये परभणी आहे किंवा बुलढाणा आहे किंवा अकोला आहे, कारण की त्यांचं म्हणजे अधिसूचना निघालेली त्याच्यामुळे त्या जिल्ह्यांना सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे। तर बाकीच्या जिल्ह्यांना जे ऑनलाईन क्लेम केले त्यांना लवकरात लवकर पीक विमा भेटणार आहे। त्यांचा योग्यरित्या पंचनामा झालेला पाहिजे, त्यांचं योग्यरित्या म्हणजे 72 तासाच्या अगोदर क्लेम झालेला पाहिजे। आता हा पीक विमा दिरंगाई का होत आहे, कारण की बीडचा जो झालेला जो विषय आहे त्याच्यामुळे हे दिरंगाई होत आहे। तो व्हेरीफाय झाल्यानंतर सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडण्यास सुरुवात होणार आहे ज्यांनी ऑनलाईन क्लेम केलेला आहे आणि त्यांचा क्लेम यशस्वीरित्या पास झालेला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे जानेवारीच्या एंडपासून तुम्हाला जानेवारी महिन्यामध्येच जानेवारीच्या एंड तारखेपासूनच तुम्हाला तुमच्या ऑनलाईन PMFAB वेबसाईट पोर्टलवर तुमचा क्लेम हा कॅल्क्युलेटेड दाखवणार आहे आणि क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवल्यानंतर तुम्हाला 8 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आम्ही असेच नवनवीन योजनाविषयी व्हिडिओ आणतो। तर मित्रांनो, धन्यवाद।